श्री स्वामी समर्थ आणला माझा त्रिवार वंदन हा अनुभव शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका. स्वामी अनुभव भाग 78वा. गेल्या काही महिन्यापासून घरात खूप त्रास होता. पाणी, वीज, शेती काहीच नीट चालत नव्हतं. मन कचून गेलेलं होतं. डोळे भरून आलेले होते. माझ्या घरापासून श्री स्वामी समर्थ यांचा दरबार भेटलेला होता. मी श्री स्वामी समर्थ यांचा फोटो पाहिलेला होता. मनात मनात नामस्मरण केलेला होता. श्री स्वामी समर्थ तुमच्या कृपेने मला मार्ग दाखवा असे म्हटलेलं होतं. श्री दादाशी भेट झालेलं होतं. मला थोडं मार्गदर्शन मिळालेलं होतं. मी फक्त श्रद्धा ठेवलेली होती. सेवा केली, हात पुढे केला. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू बदलू लागलेल्या होत्या. घरात पाणी, वीज आणि शेतात योग्य मार्गदर्शन मिळालेलं होतं. मुलं अनाथ, आनंदी, घरात हसू पुन्हा आलेलं होतं. कर्ज थोडं कमी झालेलं होतं. चिंता थोडी मिटलेलं होतं. मी जेव्हा समजलो मन ठाम असेल तर स्वामी समर्थ साथही देतातच. संकट हलकं वाटू लागलात, जीवनात प्रकाश येतोच. स्वामींच्या कृपेने जीवन बदललेलं असतं. आत्मविश्वास वाढतोच. हा अनुभव कसा वाटला कृपया प्रेमाने सबस्क्राईब करा. मी कृपेचा अनुभव आणखी लोकांपर्यंत पोचवावा ही